अजितदादांच्या अपघातानंतर राजकीय वातावरण तापलेलं दिसते। सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप प्रतिक्रिया आणि चर्चांचा पूर आलाय। या गदारोळात एक प्रश्न वारंवार विचारला जातो, सुनील तटकरे यांना या वादात नाहक खेचलं जातंय का? अपघातासारख्या गंभीर घटनेनंतर भावनिक प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर येतात। समर्थक, कार्यकर्ते आणि राजकीय विरोधक सगळेच आपापल्या पद्धतीने भूमिका मांडतात। अशा वेळी अनेकदा थेट संबंध नसलेल्या नेत्यांची नावेही चर्चेत येतात। तटकरे यांच्या बाबतीतही काही प्रमाणात असंच चित्र दिसतं। राजकारणात काही नेते सतत प्रकाश झोतात असतात, तर काही जण पडद्यामागे राहून परिस्थिती हाताळत असतात। सुनील तटकरे हे अनेकदा दुसऱ्या प्रकारात मोडणारे नेते मानले जातात। त्यांच्या राजकीय भूमिकेकडे पाहिल्यास ते अनेक वेळा थेट वादात उरलेले दिसत नाही, पण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे। तटकरे यांची कार्यशैली पाहिली तर बहुतांश वेळा संयमी आणि संतुलित भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात। वादग्रस्त परिस्थितीत ते लगेच आक्रमक भूमिका घेत नाही, तर परिस्थिती शांत झाल्यानंतर अधिकृत पातळीवर भूमिका मांडतात। त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चांमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही आणि त्यावरून अनेकदा गैरसमजही निर्माण होतात। यासोबत त्यांच्या राजकीय प्रवासात वादांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याची पद्धतही अनेकदा दिसून येते। पक्षातील कौटुंबिक वाद असो किंवा एखादा संवेदनशील प्रसंग, तटकरे थेट प्रतिक्रिया देण्यापेक्षा संयम राखताना दिसून येतात। सुनेत्रा वहिनींबाबतचा अपमानाचा प्रसंग असो किंवा जय पवारांचा खुर्ची न मिळाल्याचा मुद्दा, या संघटनांमध्ये त्यांनी आक्रमक राजकीय भूमिका न घेता शांत राहण्याचा प्रयत्न केल्याचं अनेकांच्या लक्षात आलं। दुसरी महत्वाची बाब म्हणजे तटकरेंची अजितदादाप्रती असलेली निष्ठा। राजकीय चढ उताराच्या काळातही ते अजितदादांसोबत ठामपणे उभे राहिल्याचं अनेकदा दिसून आलं। सत्तेत असो किंवा कठीण काळात त्यांनी साथ सोडली नाही। त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या मते त्यांची निष्ठा केवळ राजकीय समीकरणांवर आधारित नसून वैयक्तिक विश्वास आणि संबंधांवर आधारित। काहींच्या मते पक्षांच्या भवितव्याचा विचार करताना तटकरे अनेकदा संकटमोचकाची भूमिका निभावताना दिसले। पक्षावर बाहेरून दबाव येण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा पक्षाची धुरा बाहेरील व्यक्तीकडे न जाता ती अजितदादांच्या कुटुंबातच राहावी, यासाठी त्यांनी काही रणनीतिक निर्णय घेतल्याची चर्चा झाली। या प्रक्रियेत त्यांनी टीका स्वतःवर घेतली, पण पक्षाची सूत्रे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, असं त्यांच्या समर्थकांचं मत आहे। तटकरे यांची संघटनात्मक क्षमता ही राजकीय वर्तुळावर वारंवार अधोरेखित केली जाते। एका नेत्याला वारंवार प्रदेशाध्यक्षासारख्या जबाबदाऱ्या मिळणे हे त्यांच्या संघटन कौशल्याचं घोतक मानलं जातं। पक्षातील विविध गटांमध्ये समन्वय ठेवणं, संघटना मजबूत ठेवणे आणि नेतृत्वाचा विश्वास टिकवणे या बाबींमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते। तथापि राजकारणात कामा इतकाच नरेटिव्हही प्रभावी असतो। काही वेळा मोठ्या नेत्यांशी नाव जोडले जाणे किंवा विशिष्ट राजकीय समीकरणांचा भाग म्हणून त्यांच्यावर टीका होताना दिसते। अनेकांच्या मते काही प्रसंग तटकरेंना बसलेला राजकीय फटका हा त्यांच्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा बाह्य राजकीय वातावरणामुळे जास्त होता। तटकरे यांच्या कार्यपद्धतीत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्धीपेक्षा कामाला प्राधान्य देण्याची शैली। उदाहरणार्थ, अजितदादांच्या अपघातात चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी थेट यंत्रणेकडे केल्याची चर्चा आहे। मात्र त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी किंवा राजकीय कार्यक्रम करण्याऐवजी त्यांनी संस्थानात्मक प्रतिक्रियेला प्राधान्य दिलं। त्यामुळे त्यांच्या या भूमिकेची माध्यमांमध्ये फारशी दखल घेतली गेली नाही, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। एकूणच पाहिलं तर अपघातानंतरच्या राजकीय गदारोळात अनेक नावे चर्चेत येतात आणि प्रत्येक चर्चा वास्तवावर आधारित असेल असं नाही। त्यामुळे तटकरेंना नाहक लक्ष केलं जातंय का, की या मागे काही ठोस कारण आहेत, याचा अंतिम निर्णय भावनेपेक्षा तथ्यांवर आणि चौकशीच्या निष्कर्षांवरच अवलंबून ठरणार आहे। मात्र एवढं निश्चित आहे की सुनील तटकरे आणि अनेक वर्ष पक्षांच्या राजकारणात पडद्यामागील रणनीतिकार, संघटक आणि निष्ठावंत सहकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।